प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातल्या 2026 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातल्या 4 भूमिपुत्रांचा पद्म पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे। लोकनाट्य क्षेत्रामध्ये तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झालेत। श्रीरंग लाड हे एक शेतकरी आहेत आणि त्यांनी कापूस पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन देखील केलेलं आहे आणि त्यांच्या याच कामाची दखल घेत केंद्र सरकारनं त्यांना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे। यासह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर अरमिदा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापार, उद्योग, आरोग्यसेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला जात असतो। फोन चालू असताना दुसरा नंबर मध्ये दिसतो, त्याला आपण खेड्यापाड्यातल्या भाषेत म्हणजे फोनचा पाऊस पडायला लागलेला आहे, इतके फोन आहेत। आणखीन याच्या पाठीमागे केवळ हा भाग आहे, पण माझ्यावरती इतका हृदयस्थ प्रेम करणारी मंडळी आहे, त्या फोनला ओलावा पण आहे। मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कष्टाशिवाय तर काही मिळत नाही, पण कष्टाने शेती करता, पण कष्टात ती शेती करण्यापेक्षा तंत्राने शेती करा। कष्टाला फळ नाही, तंत्राला फळ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।